आषाढी एकादशी निमित्त आज आपण मऊसूद दाणेदार अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। खिचडी तुम्ही पाहू शकता, दाणा न दाणा सुट्टा आहे तितका तो एकदम मऊसूद तयार झालेला आहे। मऊसूद दाणेदार साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूया। 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। असं चाळणीमध्ये आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे। आता पाणी टाकून चांगलं ह्याला घासून घ्यायचं आहे। घासल्यामुळे काय होतं, त्याचा जो स्टार्च आहे तो निघून जातो। साबुदाण्यातला सगळा स्टार्च आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि साबुदाणे बघा एकदम सुटसुटीत तयार करून घ्यायचे आहेत। यानंतर हे साबुदाणे जे आहेत ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे मी। आता हे साबुदाणे 2 ते 3 तास चांगले भिजत ठेवायचे। तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता। 1 कप साबुदाण्याकरता अर्धा कप शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत, त्याचा हा कूट तयार करून घेतलेला आहे। आता साबुदाणे मस्त असे भिजले गेलेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम दाणेदार मोत्यासारखे हे साबुदाणे तयार झालेले आहेत। यामध्येच 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळ्या साबुदाण्यांना तूप लागलं पाहिजे। हे साबुदाणे जे आहेत ते कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। कुकरला 2 शिट्ट्या देऊन मी हे साबुदाणे शिजवून घेते आहे। साबुदाणे शिजतायत तोपर्यंत इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे असे चौकोनी तुकडे तयार करून घेतले। साबुदाणे आपण शिजवून घेतले। आता ह्याला थोडंसं हलकंसं थंड करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये जे दाण्याचं कूट आपण तयार केलं होतं ते घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे, तर 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा। तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर स्किप करा। 4 मिरच्या इथे मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि बटाटा आपण जो चौकोनी कापला होता तो घालायचा आणि ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण ठेवून बटाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही उकडलेला बटाटा यामध्ये वापरला तरीसुद्धा चालू शकेल। बटाटा मी चांगला शिजवून घेतलेला आहे इकडे या पद्धतीने। आता यामध्ये साबुदाणे घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरून चवीनुसार मीठ घालायचं। 1 चमचा साखर घातलेली आहे। आता मीठ तुम्ही उपवासाचं मीठ वापरत असाल तर ते वापरू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साबुदाणे बघा मस्त असे शिजलेले आहेत आणि चांगले मोकळे झालेले आहेत आणि पातेल्याला बिलकुल चिकटलेले नाही आहेत, तुम्ही पाहू शकता। झाकण ठेवायचं, 5 मिनिटं याला होऊ द्यायचं आणि यानंतर साबुदाणा खिचडी बघा मऊसूद तयार झाली। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।